आपल्या फोर्ट एरियामध्ये पहा, एक कॅरेक्टर आहे. कोलोनियल असलं तरी ठीक, पण एक कॅरेक्टर आहे. तिथे आपण मेंटेन करतो सगळं. चंदीगडमध्ये एक कॅरेक्टर आहे. दिल्लीला कॅनॉट प्लेसमध्ये तुम्ही असं मॉडर्न बिल्डिंग नाही बनवू शकत. त्या आर्किटेक्चरप्रमाणेच तुम्हाला करावं लागतं. तर हे फार जरुरी आहे. लोकॅलिटी, शहर, आपलं राज्य आणि अल्टिमेटली आपला देश हे कॅरेक्टर मेंटेन करायला पाहिजे. प्राकृतिक मटेरियल घ्यायला सुद्धा लिमिटेशन्स आले आहेत बिकॉज ऑफ व्हेरियस एन्व्हायरमेंटल इश्यूज. खणन कमी करा, झाडं कमी कापा किंवा झाडं लावा, या गोष्टी. पर्टिक्युलरली मुंबईच्या वातावरणासाठी एक ट्रीटमेंट असते. लोखंडाला असं एक कोटिंग करतात, अँटी रस्ट कोटिंग. ते फार सायंटिफिकली डिझाईन्ड असतं. तुम्ही पाहत असाल ब्रिजेस वगैरेचे काम चालू आहे, मेट्रो, त्याला एक हिरव्या रंगाचं सळाकीला पेंट असतो. तो प्रोसेसमध्ये कोट केला जातो. असं हाताने पेंट नाही होत, तो कंपनीतूनच येतो. विच विल रिस्ट्रिक्ट ऑर रिड्यूस द टाइम ऑफ कोरोजन. बंद होणार असं नाही, रिस्ट्रिक्ट म्हणजे इन्क्रीज द टाइम ऑफ लाईफ ऑफ द स्ट्रक्चरल मेंबर. फायर झाली आणि त्याचा सिस्टम्स ऑपरेशनल असतं, काही फायदा नाही. करेक्ट है ना. सो ह्या ज्या केसेस तू उल्लेखात आणल्या बोलता बोलता की कारण नेग्लिजन्स असतो. आपण एक लावून दिलंय, फायर स्प्रिंकलर, होज लावली, सगळं आहे, इन्स्पेक्शन होतं आहे, पण अरे चालतंय की नाही हे पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे या इन्सिडेन्सेस होतात. नमस्कार. MHAMTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काय तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. गेल्या 5 ते 10 वर्षात मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा अनेक शहरांमध्ये रिडेव्हलपमेंट आपल्याला बिल्डिंग्सची होताना दिसते. तर ही रिडेव्हलपमेंट का करावी लागते, काय त्याच्यामागचं आर्किटेक्चरल डिझाईन असतं, आणि अशा सगळ्याच गोष्टींबरोबर गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत आर्किटेक्ट शिरीष थेरगावकर. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे आपलं. धन्यवाद सर. आपण बघतोय गेल्या 5 ते 10 वर्षात मुंबई आणि परिसरामध्ये अनेक बिल्डिंग्स रिडेव्हलपमेंटला जातात. मग लोकांना त्यांचं राहतं घर सोडून भाड्याच्या घरात राहायला जावं लागतं. बरेच वेळेला ते प्रोजेक्ट्स डिले पण होतात, त्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स येतात. तर ही रिडेव्हलपमेंटची लाट कशामुळे आली? धन्यवाद तरुण भारताचाही मी करतो याबद्दल बोलण्यासाठी, मला आमंत्रण दिल्याबद्दल. असं आहे की रिडेव्हलपमेंट ही टर्म कशी आली. काय होतं, पूर्वीच्या काळी सगळी घरं, बिल्डिंग सगळ्या या नॅचरल मटेरियल्सनी बनवल्या जात असं. जसं लाल मातीच्या विटा, सिमेंट तेव्हा नव्हतं, तेव्हा चुन्याचं प्लॅस्टर राहायचं. चुनाला असं प्रोसेस करून त्याला बनवायचं. तर गेले बरेच वर्ष आता आपण पाहतोय जुन्या चाळी, जुन्या वास्तू ज्या असतात त्याला आपल्या स्पेसिफिकली मुंबईच्या कंडिशनप्रमाणे, मुंबई हा समुद्र किनारी बसलेली वस्ती आहे किंवा शहर आहे, त्याच्यामुळे सलाईन वॉटर खूप असतं. सलाईन वॉटर असल्यामुळे खूप सारं मटेरियल्सला, बिल्डिंग्सला कोरोजन असतं. कोरोजन म्हणजे ऑक्सिडेशन. हे खारं पाणी असल्यामुळे त्याच्या ज्या वाफा असतात त्याच्यामुळे ते बिल्डिंगला हळूहळू असे बरेच वर्ष, दिवस गेले की त्याला ते ऑक्सिडेशन चालू होतं. त्याच्यामुळे सगळ्या मटेरियल्सला वीकनेस येतो, म्हणजे कधी कधी असं पोरस होऊन जातं. तिसरी गोष्ट, आपला समुद्र किनारी असल्यामुळे फाउंडेशनला समुद्री पाणी लागतं आणि त्याच्यामुळे जे रिइन्फोर्समेंट बार्स असतात, लोखंडे आपण पाहतो आता खूप सारं कन्स्ट्रक्शन झालंय, तुम्ही पाहत असाल असे लोखंडी बार्स असतात, तेल असतात लोखंडाचे. आणि सलाईन वॉटर हा त्याचा सगळ्यात मोठा दुश्मन आपण म्हणूया, कोरोजिव्ह एजंट. त्याच्यामुळे त्याचं बॉन्डिंग जे असतं कॉन्क्रीटमध्ये ते वीक होत जातं आणि अल्टिमेटली काय होतं,
स्लॅब बीम कॉलम्समध्ये फाउंडेशनमध्ये जे हे रिइन्फोर्समेंट असतं त्याच्यामुळे ते ठिसूळ होत जातं. आणि जी लोड कॅरिंग कपॅसिटी असते ज्याच्यासाठी ते एलिमेंट्स डिझाईन केलेले असतात ते त्याचं लोड बेरिंग कमी होत जातं. याच्यामुळे आमचं असं टेक्निकली सगळ्यांना सल्ला असतो, इवन आता गव्हर्मेंटसुद्धा सरकारसुद्धा त्याच्यावर फार स्ट्रिक्टली अंमल करते आहे की पिरियॉडिक इन्स्पेक्शन इज अ मस्ट. पिरियॉडिक म्हणजे नॉट ओनली एव्हरी मंथ, पण एक ठराविक काळाप्रमाणे बिल्डिंगचं जी बिल्डिंग जेव्हा बनली त्याचं एक वय असतं जे आम्ही 45 वर्ष ठरवतो डिझाईन करताना. ओके. तर त्याच्यानंतर कमीत कमी 1-1.5 वर्षाच्या आत असं स्ट्रक्चरल ऑडिट होणं जरुरी आहे. ओके. जेव्हा हे अंमलात आलं तेव्हा असं कळलं की खरोखर काही स्लॅब्स आणि भिंती अशा पोकळ झालेल्या आहेत कोरोजनमुळे. म्हणून हे रिडेव्हलपमेंटची एक टर्म कॉइन झाली, जेणेकरून जुन्या बिल्डिंग, कारण अल्टिमेटली काय असतं माणसाचं जीवन आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. थोडंसंही काही झालं तर ते कोसळू शकतं आणि जीवनाची हानी होऊ शकते. ते आपल्याला अवॉइड करायचं असतं. रेसिडेन्शियल बिल्डिंग्स जसं तुम्ही म्हणलात की आर्किटेक्ट्स किंवा बिल्डर्स ठरवताना लाईफ स्पॅन ठरवतात तो 45 इयर्सचाच असतो. 35 ते 40 वर्षापर्यंत डिझाईन असतं. ओके. कारण अगेन सगळ्या मटेरियलला एक लाईफ असतं. येस. त्याचं एक वय असतं. जसं ह्युमन म्हणजे माणसाचं सुद्धा एक वय असतं. जसं आम्ही ॲनॉलॉजी दिली तर म्हातारा माणूस कसा होतो त्याच्यात सगळे ते अंग हे नष्ट होत जातात किंवा कमी होत जातात, तसं बिल्डिंगचं असतं, त्याला सुद्धा एक लाईफ आहे. सो भौगोलिक परिस्थितीनुसार कन्स्ट्रक्शन मटेरियल्स कोणकोणते वेगळे वापरले जातात? म्हणजे आता मुंबई जसं आपण म्हणतो सलाईन आहे, तर इज इट एनी डिफरंट फ्रॉम पुण्यात जे कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरलं जाईल किंवा ठाण्यात वापरलं जाईल किंवा समवेअर विच इज नॉट नियर द कोस्ट, त्यात काय फरक असतो? आहे. आता प्राकृतिक मटेरियल घ्यायला सुद्धा लिमिटेशन्स आले आहेत बिकॉज ऑफ व्हेरियस एन्व्हायरमेंटल इश्यूज. खणन कमी करा, झाडं कमी कापा किंवा झाडं लावा, या गोष्टी. पर्टिक्युलरली मुंबईच्या वातावरणासाठी एक ट्रीटमेंट असते. लोखंडाला असं एक कोटिंग करतात, अँटी रस्ट कोटिंग. ते फार सायंटिफिकली डिझाईन्ड असतं. तुम्ही पाहत असाल ब्रिजेस वगैरेचे काम चालू आहे मेट्रो, त्याला एक हिरव्या रंगाचं सळाकीला पेंट असतो. तो प्रोसेसमध्ये कोट केला जातो. असं हाताने पेंट नाही होत, तो कंपनीतूनच येतो. विच विल रिस्ट्रिक्ट ऑर रिड्यूस द टाइम ऑफ कोरोजन. बंद होणार असं नाही, रिस्ट्रिक्ट म्हणजे इन्क्रीज द टाइम ऑफ लाईफ ऑफ द स्ट्रक्चरल मेंबर. ओके. आता लाल मातीच्या विटा पूर्वी व्हायच्या, खूप सारं खनन झालं कारण दुसरी टेक्नॉलॉजी नव्हतीच. करेक्ट. आता टेक्नॉलॉजीप्रमाणे सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक्स येतात, सॉलिड असतात, हॉलो असतात. मग त्याच्यावर आणखीन रिसर्च होऊन आलं फ्लाय ॲश ब्रिक्स. ते फ्लाय ॲश म्हणजे जे आपलं पॉवर स्टेशन्स असतात त्याच्या ज्या कोळसा जाळून जे रेसिड्यू राख असते त्याला एका प्रपोर्शनमध्ये कॉन्क्रीटमध्ये मिक्स करून त्याच्या ब्रिक्स बनवल्या जातात. दे आर व्हेरी स्ट्रॉंग. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेजही असतो, दे आर कंडक्टिव्ह, म्हणजे आपण जे हीट कंडक्शन म्हणतो ते खूप जास्त असतं. ओके. कारण कॉन्क्रीट असल्यामुळे. कॉन्क्रीट म्हणजे गिट्टी, सिमेंट, लाईम. पण लाल माती वॉज नॅचरल इन्सुलेटर ऑफ हीट. जसे आपण पाण्याचे माठ किंवा सुरया पाहतो बेक केलेल्या, तर ते असतं. इनफॅक्ट हल्ली बरेच लोक कंप्लेंट करतात की विटा का वापरत नाहीत. म्हणजे पुण्यात मी ॲडही पाहिलेली आहे आउटडोर होर्डिंगवरती की आम्ही विटांचीच घरं बांधतो आणि विकतो. अगदी बरोबर आहे, कारण नॅचरल इन्सुलेशन मी म्हटलं, इझी टू गेट, त्याला काही असं स्पेशल प्रोसेस लागत नाही. काय होतं सिमेंट ब्लॉकमध्ये तुमचं कार्बन फुटप्रिंटही वाढतं, व्हेरॅज
लाल मातीच्या विटा तुम्ही खनन करता, पण त्याला आपण बॅलन्स करू शकतो दुसऱ्या तऱ्हेने, तो एक वेगळा विषय आहे. ओके. पण इन्सुलेशन, हीट इन्सुलेशन असतं. फक्त एक डिसएडव्हान्टेज असतो, त्या वजनाला जड असतात. त्याच्यामुळे स्ट्रक्चरल डिझाईन हे थोडं हेवी होऊन जातं. आणखीन एक कंप्लेंट अशी आपण म्हणतो की फ्रेम लावायची असेल तर ती लावता येत नाही, खिळा ठोकायचा असेल तर तो ठोकता येत नाही. सिमेंट ब्लॉक्स मध्ये आहे, स्पेशली हॉलो ब्लॉक्स मध्ये. कारण तुम्ही खिळा ठोकला तर आतमध्ये पोकळ आहे, खिळाचा पकड येणारच नाही. आणि जर सॉलिड कॉन्क्रीट ब्लॉक वापरला तर त्याला ठोकूच नाही शकत, खिळा आपण मारूच नाही शकत, इतका तो हार्ड असतो. ओके. वेरॅज लाल मातीचे विटेत तुम्ही कसे करू शकायचे. करेक्ट. पण आता दिवसेंदिवस आपण आता एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणूया, आपल्याला एन्व्हायरमेंटही सांभाळायचं आहे. बरोबर. आणि माणसांची ईज ऑफ लिव्हिंग सुद्धा पाहायचं, तो हा एक बॅलन्स करावा लागतो. पण आपण म्हणतोय की ब्रिक्सच्या ऐवजी सिमेंट ब्लॉक्स वापरले तर कार्बन फुटप्रिंट जास्ती येतो, पण तरी पण लोक ब्रिक्स वापरत नाही आहेत. कारण आता रिस्ट्रिक्शन चाललेत एक्सकव्हेशनला, मायनिंगला. ओके. आणि जागाच कुठे उरली आता. जे पूर्वी आपण गावात जायचो ते ब्रिक किल्न्स राहायच्या, भट्ट्या म्हणतो आपण त्याला, अशा चिमण्या. आता ती माती सुद्धा तशी राहिली नाही, कारण इतकं अर्बन डेव्हलपमेंट वाढत गेलं, सगळे ओपन लँड्स, आता सगळ्या बिल्डिंग्स बनत गेल्या, कॉलनीज, तर ते राहिलं नाही. आता पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली कन्स्ट्रक्शन मटेरियल कोणतं, आणि ते आत्ताचे बिल्डर्स वापरतात का? आजकाल कॉन्शियसनेस आला आहे, कारण आज लीड नावाची एक संस्था आहे अमेरिकन, इंडियामध्ये आहे आता ग्रीहा म्हणून, ग्रीन रजिस्ट्रेशन. त्याच्यात एक सर्टन नॉर्म्स ठरवले आहेत की हे मटेरियल वापरायचं. आता उदाहरणार्थ आपण घेऊ काच किंवा ग्लास. आजकाल आपण बिल्डिंगला मोठ्या मोठ्या ग्लास फसाड्स पाहतो, त्याचे सुद्धा एक नॉर्म्स आहेत की हीट ऑफ रेडिएशन किती पाहिजे, व्हॉट आर द, त्याच्या काय लिमिट्स आहेत, जेणेकरून आतलं, भारतात काय आहे उमंग, हीट खूप जास्त आहे. वी आर अ ट्रॉपिकल नेशन. त्याच्यामुळे आपल्याला बिल्ड एन्व्हायरमेंटमध्ये कमीत कमी हीट पाहिजे, जे पूर्वीच्या काळी असायचं. हीट रिटेन्शन नाही झालं पाहिजे. पण आता एक्झॅक्टली उलट झालंय. काच लावली की तुम्ही हीट आणता, पण मग त्याच्यावर शोध झाला, रिसर्च झालं की एका पर्टिक्युलर लिमिट परमिसिबल असते, ती वाली काच वापरायची, जेणेकरून लिमिटेड अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर आतल्या स्पेसमध्ये होते. तर ह्या गोष्टी अशा डेव्हलपमेंट आहेत. नंतर लिमिट्स ऑफ प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल्स विदिन द 100 किलोमीटर्स ऑफ द प्रोजेक्ट साईट, त्याच्यावरही एक लिमिटेशन्स आणलं आहे. आता आजकाल लाकूड बंद झालं. लाकूड, वूड, जे टिंबर आपण म्हणतो, टिंबर यूज इन फॉर दरवाजे, खिडक्या आता बंद झाल्या. आता सगळं ॲल्युमिनियम, मेटॅलिक आलं आहे. त्याच्यामुळे झाडांचं कपात कमी झाली, फॉरेस्टेशन वाढलं. लाल ब्रिक्स मी बोललो ते लिमिट्स झाले आहेत. नंतर आता सिरॅमिक मटेरियल्स खूप वापरायला लागले. ओके. फॉर फ्लोरिंग, फॉर क्लॅडिंग म्हणजे भिंतीवर लावण्याचे डेकोरेटिव्ह टाईल्स आपण म्हणतो ते, विच आर एन्व्हायरमेंटल फ्रेंडली, विच डझंट खूप जास्त कार्बन फुटप्रिंट आपण वापरत नाही. कारण मुंबईला आडवं एक्सपांड होण्यात स्कोपच नाही आहे, तो लांब होतो मुंबई. कारण पश्चिमेकडे समुद्र आहे, उत्तरेकडे डोंगर आहे, तर असं एक लिनियर डेव्हलपमेंट झाली. नो, बट आय एम सेइंग इन द सेन्स की जमिनीवरती जसं स्प्रेड व्हायला जागा नाहीये, ऑल द स्पेस यू हॅव इज यू हॅव टू गो अप टॉप. व्हर्टिकल ग्रोथ करेक्ट जास्त आहे. त्याच्यामुळे ह्या अशा लाईट वेट मटेरियल जे असतात ते त्याचा वापर करणं भाग पडलं ॲक्च्युली. वी आर कंपेल्ड टू यूज लाईट वेट मटेरियल, जेणेकरून आपलं स्ट्रक्चरल डिझाईन हे इकॉनॉमिकल
इकॉनॉमीकडे जावं होतं असं नाही आहे, पण देर आर खूप सारे वेगळे त्याच्या फॅक्टर्स आहेत. विंड लोड असतो, सिस्मिक म्हणजे अर्थक्वेक जे असतं त्याचा एक फॅक्टर असतो, नंतर वॉटर टेबलचा असतो, ड्रेनेजचा असतो. फायर सेफ्टी इज ऑल्सो फायर सेफ्टी इज देअर. फायर रिटार्डंट मटेरियल आजकाल वापरायला कंपल्सरी केले. ओके. 2 कॅटेगरीज. वन इज एक असतं 1.5 तास फायर रिटार्डर, दुसरी असते 2 तास फायर रेजिस्टंट बिल्डिंग. म्हणजे आग समजा लागली, कधी लागू नये, पण लागली तर 2 तासापर्यंत ती बिल्डिंग कोलॅप्स होणार नाही. त्या वेळात ऑक्युपंट जे असतात ते बाहेर एस्केप करू शकतात. हा त्याचा उद्देश. पण स्कायस्क्रेपरचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा फायर सेफ्टी हा चॅलेंज कसा ॲड्रेस केला जातो? त्याला ॲक्सेसिबिलिटीच्या दृष्टिकोनातून की 32व्या मजल्यावर आग लागली तर करायचं काय? बरोबर. तिथे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. एक असते फायर एलिव्हेटर, जी फक्त फायर जेव्हा होते तेव्हाच ती ऑपरेट होते, कारण ती फायर रिटार्डर असते. दुसरं असतं फायर एस्केप दरवाजे, जे तुम्ही फसाडमध्ये पाहत असाल, असं लाल त्रिकोण असतो. इन केस ऑफ फायर तो उघडला जातो आणि फायर टेंडर जी खाली असते त्या माणूस एस्केप करू शकतो. तिसरं असतं फायर सॉक किंवा फायर लॅडर म्हणतो. एक पर्टिक्युलर बिल्डिंगच्या एका डायमेन्शन प्रमाणे, स्टँडर्ड्स प्रमाणे तो फायर सॉक बसवला जातो आणि माणूस त्याच्यावर खाली घसरून सेफ्टी झोनमध्ये येतो. तर हे असे वेगवेगळे प्रकार असतात. कारण गेल्या 3 महिन्यात मुंबईत किमान 3 ते 4 फायर इन्सिडेंट झाले. मग कुठे शॉर्ट सर्किटमुळे असेल किंवा कुठे गॅस लिकेजमुळे असेल, त्याची कारणं वेगवेगळी आहेत, पण नुकसान खूप पाहायला मिळालं. फार सेन्सिटिव्ह प्रश्न आणि फार छान प्रश्न विचारलास तू. काय असतं, आम्ही नेहमी सांगतो की पिरियॉडिकल चेकिंग और पिरियॉडिक ड्रिल्स प्रत्येक सोसायटी बिल्डिंग प्रिमायसेसमध्ये करायला हवा. कारण काय असतं, फायर सिस्टम्स हे ऑपरेशनल राहायला पाहिजे. ह्याचा अर्थ नाही की आग लावा आणि ऑपरेट करा. ऑपरेशनल म्हणजे मॉक ड्रिल्स कराव्या लागतात. काय असतं, एक फायर स्टोरेज टँक असते अंडरग्राउंड, एक असते ओव्हरहेड, ती सतत भरलेली पाहिजे. दुसरं असतं फायर होज. प्रत्येक फ्लोअरवर एक फायर होज असतो स्टेअरकेसच्या तिथे, आणि मग एक ओपन ग्राउंडला असतो पेरिफेरी. तो नेहमी ऑपरेशन ठेवायला पाहिजे. कारण काय, स्टॅग्नंट पाणी जे असतं त्याच्यामुळे सगळ्या सिस्टम चोक होऊन जातात, ब्लॉक होऊन जातात, रस्टिंग होतं, सगळं होतं. तर ते व्हायला पाहिजे. स्प्रिंकलर्सला मॉक ड्रिल्स करून ॲक्टिवेट करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा करता, फायर एक्सटिंग्विशर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फायर, हे सगळ्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आय मीन नॉट जस्ट रेसिडेन्शियल, बिझनेस बिल्डिंग, एज्युकेशनल बिल्डिंग, सगळीकडे, स्पेशली शाळांमध्ये तर फार जरुरी आहे. आम्ही आजकाल सगळ्यांना सांगतो की मार्शल्स अपॉइंट करा, जे ट्रेंड असतात, बाकीच्यांना ट्रेनिंग देतात, किंवा फायर एक्सपर्ट्स येतात ट्रेनिंग द्यायला, किंवा कन्सल्टंट्स असतात, ते त्यांना ट्रेनिंग देऊन समजवतात सगळं ऑपरेशन. काय असतं, फायर झाली आणि त्याचा सिस्टम्स ऑपरेशनल असतं, काही फायदा नाही. करेक्ट है ना. सो ह्या ज्या केसेस तू उल्लेखात आणल्या बोलता बोलता, की कारण नेग्लिजन्स असतो. आपण एक लावून दिलंय फायर स्प्रिंकलर, होज लावली, सगळं आहे, इन्स्पेक्शन होतं आहे, पण अरे चालतंय की नाही हे पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे या इन्सिडेन्सेस होतात. दॅट ब्रिंग्स मी टू वन मोर क्वेश्चन, की एस्थेटिक्स आणि फंक्शनॅलिटी हे बघितलं तर कॉम्प्लिमेंटरी आहे आर्किटेक्चरमध्ये, पण बघितलं तर कॉन्फ्लिक्टिंग सुद्धा होऊ शकतं. तर तुम्ही असं कधी एक्सपिरियन्स केलं आहे का, की हे मी डिझाईन केलं आहे, हे सुंदर दिसेल कन्स्ट्रक्ट झाल्यावरती, पण त्याचा काही उपयोग नसेल, तर मी ते करावं का करू नये? माझा अप्रोच असा आहे उमंग, की आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग आणि फंक्शन हे बरोबर जायला पाहिजे. राईट फ्रॉम कन्सेप्ट डिझाईन पासून ते एंडपर्यंत.
खूप साऱ्या मेथड्स आजकाल आहेत की आता स्प्रिंकलर इथे दिसतं लाल रंगाचं, लोक म्हणतील की अरे माझ्या घरात ते लाल स्प्रिंकलर असं कर, पण त्याला ट्रीटमेंट्स असतात. क्रिएटिव्ह आर्किटेक्ट विल यूज तो एलिमेंट फंक्शनचा टू एनहॅन्स द इंटिरियर असं. आणि वेगवेगळे जे एलिमेंट्स असतात फायरचे ते सुद्धा आपण वी कॅन यूज दॅट ॲज फीचर ऑफ इंटिरियर जे आम्ही करतो. जसं आता फायर एक्सटिंग्विशर लावला आहे भिंतीवर आणि त्यांनी छान ग्राफिक त्याच्या आजूबाजूला केलं, जसं एक स्कूबा डायव्हर आहे म्हणा किंवा एक छानसा असा मरमेड आहे असं, म्हणजे ते त्याच्यात मर्ज होऊन जातं आणि त्या ओव्हरऑल कॉन्सेप्टमध्ये ते मर्ज होतं. असा अप्रोच आम्ही ठेवतो आणि इट ॲक्च्युली ते एनहॅन्स करतं आणि फंक्शन इज सॅटिस्फाईड फॉर व्हॉट इट इज मेंट फॉर. करेक्ट. कमिंग बॅक टू रिडेव्हलपमेंट, आपण सिंग्युलर बिल्डिंग्सची रिडेव्हलपमेंट करणं तसं कलेक्टिव्हली सोपं मानलं जातं. त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी होतात. सिंग्युलर बिल्डर असेल तर डिलेज होतात, प्रॉब्लेम्स होतात, रेंट मिळत नाही वेळेवरती, अशा गोष्टी होतात. पण जेव्हा एखाद्या टाउनशिपचा विचार करतो तर टाउनशिप बिल्ड करत असताना ते रिडेव्हलपमेंटचा विचार करतात का? तो प्रश्न पुन्हा तो आपल्या सुरुवातीचा आला, डिझाईन फॉर अ पर्टिक्युलर एज. ओके. आता टाउनशिप म्हटलं की मल्टिपल स्ट्रक्चर्स असतात, मग ते रेसिडेन्शियल असो, क्लब हाऊसेस असो, युटिलिटी बिल्डिंग असो, मीटर म्हणजे युटिलिटी म्हणजे मीटर रूम, फायर रूम, सीवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, याच्यात एकदम करत नाही. ओके. अगेन इट डिपेंड्स पहिली बिल्डिंग केव्हा झाली आणि तो मॅन्डेटरी इन्स्पेक्शनचा वर्ष केव्हा येतो त्याच्यावर असतं. फॉर एक्झाम्पल एक वॉल्ड सिटी घ्या तुम्ही, त्याच्यात 85 बिल्डिंग्स आहेत फॉर एक्झाम्पल. तर पहिली बिल्डिंग बनली असेल 2000 साली समजा, आज आहे 2024, तर आता ती बिल्डिंग लायबल आहे फॉर स्ट्रक्चरल ऑडिट. आणि मग त्या रिपोर्ट आणि इन्स्पेक्शन प्रमाणे फर्दर ॲक्शन्स असतात. सो इट इज ऑलवेज लाईक दॅट. आणि या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सेफ्टी ऑडिट पण पुन्हा केलं जातं. सगळं संबंध म्हणजे राईट फ्रॉम फाउंडेशन लेवल, किती सिंक झालंय, सेटलमेंट काय आहे, स्लॅब, बीम, स्ट्रक्चर, वेगळ्या मेथड्स असतात. अल्ट्रासाऊंड टेस्ट असते, कोर कट टेस्ट असते, कॉन्क्रीट खराब झालंय का, मग रिबार टेस्ट असते, सगळं. पार्शियल डिझाईन आणि आर्किटेक्चरमध्ये स्टँडर्डायझेशन किती महत्त्वाचं असतं? आपल्या भारतात ते लागू होत नाही. ओके. कारण कमर्शियल बिल्डिंग टू सोड, त्याच्यात कमर्शियल बिल्डिंगमध्येच देर आर सर्टन नॉर्म्स विच वी हॅव टू फॉलो. स्पॅशल डिझाईन रेसिडेन्शियल किंवा प्रायव्हेट याच्यात इट डिपेंड्स ऑन द युजर. पण हाईट टू विड्थ रेशो, व्हेंटिलेशन रेशो, लाईट अँड व्हेंटिलेशन रेशो हा ठरलेला असतो. की तुम्ही बिल्डिंग 3 मीटरच्या खाली फ्लोअर हाईट तुम्ही ठेवू शकत नाही फॉर रेसिडेन्शियल. फॉर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट 4.5 मीटर पाहिजे. 4.5 हे आयडियल झालं, 4 मीटर पर्यंत करतात. सो हे एवढं स्टँडर्डायझेशन आहे. पण फ्लोरिंग डिझाईन, वॉल डिझाईन, दरवाजा डिझाईन हे डिपेंड्स ऑन द इंडिव्हिज्युअल युजर. ओके. याच्यामध्ये मग हेड स्पेससाठी म्हणजे एखाद्या खोलीत माणूस उभा राहिला त्याच्यावर किती जागा असावी ह्याच्यावर काही नॉर्म्स वगैरे नाही आहेत का? बिकॉज इट इज सेट की वर्क प्लेसेसमध्ये किंवा जिथे तुम्हाला एक फ्रीडम ऑफ थॉट हवा असतो तिथे जर हेड स्पेस मोठी असेल तर इट हेल्प्स. ते तर आयडियल आहे. हायर द जितकं फ्लोर उंच तेवढं मॅग्नॅनिमस वाटतं, म्हणजे मोठं वाटतं. पण आज मी नाही म्हणू शकत की माझं 15-20 फूट सिलिंग करा, असं नाही. त्याचे एक प्रपोर्शन्स असतात, व्हिज्युअल प्रपोर्शन्स आणि ह्युमन रिलेटेड प्रपोर्शन्स. मग त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर्स येतात. मेंटेनन्स कसा करायचा, 15-20 फूट जर सिलिंग असेल तर मी पोचू कसा तिथे मेंटेनन्ससाठी.
मग हाईट उंच झाली की व्हॉल्यूम वाढतो, व्हॉल्यूम वाढलं की कंडिशनिंग रिक्वायरमेंट्स वाढतात, म्हणजे एअर कंडिशनिंग व्हॉल्यूम वाईज, मग तो हायर होऊन जातो. तर ऑप्टिमम आपल्याला करावं लागतं, बट नॉट बिलो सर्टन स्टँडर्ड्स विच आर डिफाईन्ड बाय द बिल्डिंग बायलॉज. हाईट जे मी तुला बोललो, नंतर वॉशरूम्स असतात, टॉयलेट्स, ते सुद्धा एक IS आणि बिल्डिंग डिझाईन प्रमाणे ते ठरलेले असतात, लोड कपॅसिटी प्रमाणे. ओके सर, त्याच्यानंतर आपण विचार करतो कन्स्ट्रक्शन मटेरियल्सचा, तर त्या कन्स्ट्रक्शन मटेरियल्सच्या चॉईस करत असताना हाऊ डज इट इम्पॅक्ट द टाईमलाईन ऑफ द प्रोजेक्ट? व्हेरी गुड क्वेश्चन. अल्टिमेटली सगळ्यांचा एफर्ट असतो की विदिन टाइम करा, कारण टाइम इन्व्हॉल्व्स कॉस्ट. तर आम्ही काय करतो, नॉर्मली परदेशी आर्किटेक्ट जे येतात त्यांना इंडियन मार्केटचं नॉलेज नसतं, तर मग आम्ही त्यांना सांगतो की लोकल मटेरियल कसे आहेत, जेणेकरून त्यांचं डिझाईन इंटेंट राहतं, आणि आम्ही सोर्स करतो की जे इझिली अवेलेबल आहे लॉजिस्टिकली ऑल्सो. तुझा जो प्रश्न होता, इट प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल इन प्रोजेक्ट कम्प्लिशन विथ रिस्पेक्ट टू एस्थेटिक्स आणि टाईमलाईन आणि अल्टिमेटली फायनान्स कॉस्ट. करेक्ट. तर लोकल अवेलेबल, बघ याच्यामध्ये काय झालं की खूप सारे लोकल वेंडर्स, मॅन्युफॅक्चरर्स डेव्हलप झाले आणि ते वर्ल्ड क्लास मटेरियल आम्हाला पुरवतात, विच खूप इम्पोर्ट कॉस्ट आपली वाचून जाते, ओव्हरऑल कॉस्टमध्ये फरक पडतो, रादर ऑन अ लोअर साईड होतो, असा वी सिलेक्ट दॅट. ओके. नाउ दिस कॉन्सेप्ट ऑफ स्मार्ट सिटीज इज गेनिंग ट्रॅक्शन ग्लोबली. हाऊ डू यू लुक ॲट इट? म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा होणाऱ्या बिल्डिंग्स आणि आत्ता झालेल्या बिल्डिंग्स आणि त्यांचं स्मार्ट सिटीमध्ये असलेलं स्थान. स्मार्ट सिटी हे एक थोडंसं माझ्याप्रमाणे पर्सनल थोडंसं मिसयुज्ड नाव आहे. ओके. स्मार्ट सिटीचा अर्थ काय की सगळं इझी ऑन फॉर सिटीजन. आज मला बसनी जायचं आहे तर मी मोबाईलवरून किंवा माझ्या घरून बुकिंग करू शकतो, कुठून कुठे बस जाते बस रूट पाहू शकतो. सेम इज द केस विथ ट्रेन. कनेक्टिव्हिटी टू द मीडिया, कनेक्टिव्हिटी टू माय ऑफिस, ऑफिस ते माझं घर, आणि ओव्हरऑल पब्लिक शॉपिंग सेंटर्स किंवा तुमचे एंटरटेनमेंट हब्स, फूड कोर्ट, हे सगळं मला इझिली अवेलेबल पाहिजे. आपण जेव्हा मी चालू केली 1988मध्ये, मी जेव्हा पासआउट झालो तेव्हा स्मार्ट सिटी हे नव्हतंच, मॅन्युअल होतं सगळं. आजकाल मी काय इथे बसून माझा घरचा एअर कंडिशन चालू करू शकतो. BMS, बिल्डिंग ऑटोमेशन सिस्टम, बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम, आजकाल एका पॅनलवर तुम्ही कंट्रोल करू शकता. सेम इज द केस विथ द सिटी ऑल्सो. तर ते अजून नेसंट स्टेज आहे, याला डेव्हलप व्हायला वेळ लागेल, कारण त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी नाही आहे. अनलेस आपण त्याच्यात पूर्ण तयार होऊ, जसं इलेक्ट्रिक कार्स आता येत चालल्या आहेत, पण चार्जिंग पॉईंट्स आर लेस. सो या गोष्टी थोड्या नेसंट आहेत, विच इज डेव्हलपिंग फॉर गुड. ओके. हळूहळू ते होणार. आता आपण शहर म्हटलं, स्मार्ट शहर म्हटलं, प्रत्येक शहरात एखादी बिल्डिंग बांधत असताना ती त्या शहराच्या स्टोरीशी किंवा थीमशी जाणं किती इम्पॉर्टंट आहे? एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे सिटीचं एक कॅरेक्टर असतं, प्रत्येक सिटीला एक कॅरेक्टर आहे हेरिटेज वाईज. म्हणजे जेव्हापासून ती शहर ते बसलंय तेव्हापासून ते कोणत्याही हालतीत आपल्याला ते कॅरेक्टर मेंटेन करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पुण्याला एक हिस्टॉरिकल आपलं शहर आहे, ते साहित्यिक दृष्टीने, ओव्हरऑल महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये किंवा भारताच्या हिस्ट्रीमध्ये पुणे इम्पॉर्टंट शहर आहे. पण इतकं म्हणजे अनकंट्रोल डेव्हलपमेंट झाली, त्याचं कॅरेक्टर लूज झालं. म्हणजे आता आपण एक पाहतो,
पुण्याला जर डोळे बंद केले की आपण पाहतो की छान असे बसके दगडाची घरं, वाडे, खूप छान कार्व केलेले खिडकी दरवाजे, मोठ्या मोठ्या प्रेमायसेसमध्ये सुंदर मेंटेन स्लोपिंग रूफ, कौलारू घरं, हे आता नाही राहिले तिथे. त्याच्यामुळे काय झालं, एक असं अर्बन लुक आला त्याला, कॅरेक्टर पुण्याचं गेलं. याचप्रमाणे आपल्या फोर्ट एरियामध्ये पहा, एक कॅरेक्टर आहे. कोलोनियल असलं तरी ठीक, पण एक कॅरेक्टर आहे. तिथे आपण मेंटेन करतो सगळं. चंदीगडमध्ये एक कॅरेक्टर आहे. दिल्लीला कॅनॉट प्लेसमध्ये तुम्ही असं मॉडर्न बिल्डिंग नाही बनवू शकत. त्या आर्किटेक्चरप्रमाणेच तुम्हाला करावं लागतं. तर हे फार जरुरी आहे. लोकॅलिटी, शहर, आपलं राज्य आणि अल्टिमेटली आपला देश, हे कॅरेक्टर मेंटेन करायला पाहिजे. आपला देश कशासाठी जाणवला जातो? ताजमहल किंवा कुतुब मिनार. ते कॅरेक्टर आहे. लेट अस हॅव दॅट कॅरेक्टर, जे ज्या शहराचं तसं मेंटेन करायला पाहिजे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे ते. या सगळ्याचा विचार करत असताना असं एक जाणवतं की मुंबई शहरामध्येच रिडेव्हलपमेंट होते असं वाटतंय का, की बाकी इतर तुम्ही म्हणलात की सलाईन कंडिशन्समुळे आपल्याला ह्याच्यावर फोकस करावा लागतो, पण मग इंटिरियर्समध्ये असलेल्या शहरांमध्ये पण 35 वर्ष किंवा 45 वर्षच त्या बिल्डिंगची लाईफ असते, की इट इज मोर दॅन दॅट डेट? मुंबईच्या मानाने थोडी जास्त असते. ओके. मुंबईला वेदर कंडिशन्स फार कोरोसिव्ह आहेत. पण आता तुम्ही नागपूर घ्या किंवा पुणे घ्या किंवा इंदोर घ्या, तिथे बिल्डिंग लाईफ थोडं वाढलेलं असतं. पण असं नाही आहे की रिडेव्हलपमेंट नाही होत, चालू झालंय. कारण काय असतं, जुन्या इमारतीला एक त्या ढचून जातातच. कारण ते लाकडी, त्यांचं जे रूफ असतं ते लाकडी असतं, त्याच्यात कीड लागते, उधई लागते, त्याच्यामुळे ते डेंजर झोनमध्ये येत जातं. आता आपण डोळ्यासमोर घेतलं नागपूर, मुंबई, पुणे आणि नाशिक, तर मुंबईतल्या लोकांची ओरड अशी असते की गिचमीड खूप आहे, म्हणजे द बिल्डिंग्स आर टू क्लोज टू इच अदर. जागा नाही ना उमंग. मुंबई मी काय बोललो, समुद्र आणि डोंगर, त्याच्यामध्ये असं लांबुळक सिटी आहे ही. बिल्डिंग बायलॉज सुद्धा इथे वेगळे आहेत. नागपूर, पुणे, नाशिकच्या प्रमाणे नागपूरला एक पर्टिक्युलर साईड मार्जिन इथेही असते, पण इथे जागा नसल्यामुळे व्हर्टिकल डेव्हलपमेंट जास्त होते. त्याच्यामुळे साईड मार्जिनला एवढा ठेवावं लागतं, पण एवढा इम्पॉर्टन्स नसतो. अनफॉर्च्युनेटली साईड मार्जिन हा एक रूल आहे, कारण आजूबाजूच्या घरांमध्ये वारं पाहिजे, उजेड पाहिजे, प्रायव्हसी पाहिजे बाजूच्या घरांना. ती इथे आता नाही आहे. पण काही करू नाही शकत, कारण मुंबई आता हे झालं पूर्ण भरलं आहे, कम्प्लिटली फिल्ड अप. आत्ताच्या येणाऱ्या यंग प्रोफेशनल आर्किटेक्ट्सना तुम्ही काय सल्ला द्याल? तुझा तो पहिला प्रश्न, कॅरेक्टर ठेवायचं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची आणि बी विथ द रूल्स, पण क्रिएटिव्ह आयडियाज त्या रूलच्या फ्रेमवर्कमध्ये करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, एक आयडेंटिटी असते, ती कोणत्याही हालतीत आपल्याला मेंटेन करायची, हे मी सांगेन. आणि यूज ऑफ इनोव्हेटिव्ह मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन, टेक्नॉलॉजी, हे अंमलात आणायला पाहिजे. फार जरुरी आहे ते. थँक्यू शिरीषजी. थँक्यू. तुम्ही आलात. होप इट वॉज, माझ्या तुझ्या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकलो. येस, इट वॉज अन इन्साइटफुल कॉन्व्हर्सेशन. आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या माहीत नव्हत्या त्या आज लोकांसमोर आल्या. रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत किंवा मुंबईमध्येच हे स्पेशली का घडतंय याच्यावरती थोडासा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तर हे होते आर्किटेक्ट शिरीष थेरगावकर, आणि MHATV गप्पामध्ये आपण आज त्यांच्याशी गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि पुढचा एपिसोड कशाबद्दल असावा हेही मला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.